तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 8 फेब्रुवारी आपण पुढील आठवड्यासाठी तूर बाजारभाव हे कसे काय राहतील हा अंदाज आज देण्याचा एक प्रयत्न करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण याआधीसुद्धा प्रचंड आपल्या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी नाफेडला नोंदणी जर चालू झालेली असेल तर करून घ्यावी. कारण की शेतमाल बाजारभाव जे तूर पिकाचे आहे ते नक्कीच आपल्याला रिव्हर्स बघायला मिळतील. हे आपण आधीच्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरीसुद्धा काही जणांनी ज्यांनी विक्री केलेली आहे ते फायद्यामध्ये सापडलेले आहे व ज्यांनी सध्या आपली तूर विक्री केलेली नाही त्यांनी नाफेडला नोंदणी करावी. आणि जर चालू झालेलं नसेल तर निश्चितच नोंदणीची वाट पाहावी व नोंदणीचा एक उत्तम पर्याय हा आपल्याला आहे. त्यामुळे तर मग आता पुढे बाजारभाव कसे काय राहतील, तर खूप जे बाजारभाव अभ्यासक आहे त्यांचा एक अंदाज होता की उत्पन्न यावर्षी कमी आहे. परंतु आपण आपल्या अंदाजावर आणखीसुद्धा ठाम आहे की उत्पन्न कुठल्याही प्रकारे कमी नाही. कमी आहे परंतु प्रचंड अशा प्रमाणात कमी नाही. त्यामुळे आपल्याला तूर बाजारभाव हे सध्या कमी झालेले दिसत आहे. आणि सध्या नाफेड हे चालू झालेलं नसून नाफेडची नोंदणी जरी चालू झाली असेल कुठे कुठे तरीसुद्धा म्हणजे सत्य परिस्थितीत नाफेड चालू व्हायला आणखी वेळ लागू शकतो. कारण की नोंदणी होते परंतु आपला शेतमाल हा घेतला जात नाही. याला जो टाईम लागतो तोपर्यंत व्यापारी हा शेतकऱ्यांचा फायदा घेते. तर आपल्याला निश्चितच जोपर्यंत नाफेडची खरेदी चालू होणार नाही तोपर्यंत चांगला बाजारभाव हा तुरीला मिळणार नाही अशी एक अपेक्षा आहे. परंतु ज्यांची तूर चांगली असेल त्यांना मिळूसुद्धा शकते, परंतु खूप कमी असे चान्सेस आहे. त्यामुळे आपण नाफेडच्या नोंदणीची वाट पाहावी व जर आपल्याला सध्याचा बाजारभाव योग्य वाटत असेल तर आपण विक्री करू शकता. बाजारभाव हे निश्चितच वाढतील, पण जेव्हा नाफेडची खरेदी चालू होईल तेव्हा आपल्याला बाजारभावामध्ये वाढ हे बघायला मिळेल. तसेच जेव्हा तूर पीक हे समाप्तीकडे जाईल तेव्हा शेवटून सुद्धा आपल्याला थोडीशी भावामध्ये तेजी बघायला मिळू शकते. त्यामुळे निश्चितच नाफेडला नोंद हे अवश्य करावी. कारण की तोच आता एक शेवटचा चांगला पर्याय शेतकऱ्याला उरलेला आहे. धन्यवाद.